नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी बघत आहे। खूप चविष्ट बनलेले आहे रवा बेसन लाडू। इथे मी 4 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने पूर्ण साहित्य घेणार आहे। खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता। चार वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने 1.5 वाटी तूप घेतलेला आहे। छान असा रवा परतून घेऊया। कोणत्या पण साहित्य घेणार आपण त्याच वाटीने पूर्ण साहित्य घ्यायचं। मी 4 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने तूप आणि छान असा रवा परतून घेत आहे। खूप चविष्ट बनलेले होते। छान असा रवा या प्रकारे मी परतून घेतलेला आहे। तीच कढई घेऊया। पुन्हा 1 वाटी तूप घेतलेला आहे आणि आता आपण त्याच वाटीने 3 वाटी बेसन घेऊया। तीन वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेला आहे। आता आपण बेसन परतून घेऊया। बेसनचा वास येत असतो छान, तर तेव्हापर्यंत आपण बेसन परतून घेऊया। आधी मी तूप थोडेच टाकलेले होते, आता मी पुन्हा तूप टाकत आहे आणि छान असं बेसन आपण परतून घेऊया। हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपण बेसन परतूया। खूप सोपी आहे बनवायला। छान असं बेसन परतून घेत आहे। बघा, हलका ब्राऊन कलर आलेला आहे। या प्रकारे साहित्य घेणार, एकाच वाटीने सगळं साहित्य घेणार तर ही डिश खूप छान बनणार। परतत राहायचं। ही डिश बनवण्याकरता वेळ लागत असतं, पण खाण्याकरता खूप चविष्ट लागतं।
किलोप्रमाणे घेतले तर मी पाऊण किलो रवा घेतलेला आहे आणि 3 वाटी बेसन. परतत राहायचं म्हणजे बेसन जळणार नाही. बेसन रवा लाडू खाण्याकरिता खूप चविष्ट लागत असतं. पूर्ण आपल्याला तूपचं प्रमाण लागलेलं आहे 2.5 वाटी. रवा भाजण्याकरिता आपल्याला तूप लागलेलं आहे 1.5 वाटी आणि बेसन परतण्याकरिता तुपामध्ये आपल्याला 1 वाटी तूप लागलेलं आहे. बघा, छान असं बेसन आपण परतून घेतलेलं आहे. छान वास सुटत असतं, समजायचं की बेसन परतून झालेलं आहे. आता आपण रवा परतून घेतलेला होता, त्यामध्ये आपण बेसन पण काढून घेऊया. बेसन आणि रवा छान असे भाजून घेतलेला आहे. आता आपण पाक बनवण्याकरिता ठेवूया. कढई घेतलेली आहे, त्याच वाटीने आपण 3 वाटी साखर घेऊया. साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. तुम्हाला गोड जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर साखर जास्त प्रमाणात टाकायची. मी इथे 3 वाटी साखर टाकलेली आहे. मला वाटत होते की गोड होणार नाही, म्हणून मी पुन्हा थोड्या प्रमाणात साखर टाकलेली आहे. पाक बनवण्याकरिता थोडंच पाणी टाकायचं म्हणजे पाक लवकर बनणार. आता आपण मिक्स करून घेऊया. 3.5 वाटी साखर घेतलेली आहे. आता आपण मिक्स करून घेऊया आणि पाक कसा बनवायचा ते पण सांगणार आहे. फिरवत राहायचं. पाणी कमी प्रमाणात टाकले तर पाक लवकर बनत असतं. आता आपण पाक झाला का ते बघूया किंवा पाक कशा प्रकारे करायचा ते सांगत आहे. मी बनवलेला पाक पूर्ण प्रमाणामध्ये लागलेला आहे. पाक आपल्याला 1 तारा याप्रमाणे होऊ द्यायचा आहे. 1
प्लेट घेऊया. प्लेटमध्ये पाक झाला का बघूया. बघा, पाक टाकलेला आहे प्लेटमध्ये, तो पसरत नाही आहे, म्हणजे समजायचं की आपला पाक झालेला आहे. रवा आणि बेसन मिक्स केलेलं आहे. यामध्ये आता आपण पाक टाकूया. आपण थोडा थोडा पण पाक टाकू शकतो किंवा पूर्ण पाक टाकला तरी चालेल. मी इथे आधी थोडा पाक टाकलेला, पुन्हा लाडू बांधून घेतलेले. पाक टाकल्यानंतर 15-20 मिनिट झाकून ठेवून द्यायचे, म्हणजे रवा आणि बेसन आहे तो खारवत असतो, पूर्ण पाक पीत असतो. मी थोडा पाक बाजूला ठेवलेला आहे. आपण लाडू बांधत असतो तर ज्या प्रमाणात लागणार तेव्हा आपण पाक टाकणार किंवा आधीच टाकला तरी चालेल. पाक पूर्ण टाकून द्यायचा आणि झाकून ठेवून देऊया 15-20 मिनिट. नंतर आपण लाडू बनवण्याकरिता घेऊ शकतो. यामध्ये टाकत आहे किशमिश. मी इथे काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेले आहे, ते टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. मला पाक लाडू बनवण्याकरिता पूर्ण लागलेला आहे. यामध्ये टाकूया विलायची पावडर. छान असं मिक्स करूया. पाक टाकल्यानंतर 15-20 मिनिट झाकून ठेवायचं आणि नंतर आपण लाडू बनवण्याकरिता घेऊया. मिक्सरमध्ये खोबरकीस बनवून घेतलेले आहे. छान बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. खोबरकीस टाकलेला आहे. आता आपण फिरवून घेऊया, मिक्स करून घेऊया. मिक्स करत राहायचं म्हणजे गडे बनणार नाही. मध्ये मध्ये मिक्स करायचं. बघा, आपण बाजूला पाक ठेवलेला आहे, तर तो पाक आता टाकायचा, म्हणजे आपण लाडू सहज बनवू शकणार. मी सांगितलेलं आहे की मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं, गडे बनणार नाही. जास्त प्रमाणात गडे बनले तर मिक्सरमध्ये पण आपण फिरवू शकतो. बघा, छान असे लाडू बनत आहे. जास्त वेळ पण नाही लागत लाडू बनवण्याकरिता. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे लाडू. याप्रमाणे मी पूर्ण लाडू बनवून घेतलेले आहे. बघा, छान असे लाडू बनवून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ज्याप्रमाणे वाटीचे साहित्य सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे घेतले तर पाक वगैरे सगळं बरोबर आहे. बाय बाय.